नमस्कार कर्मचारी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून ई-केवायसी कशा प्रकारे करायचं याबद्दलची माहिती घेणार आहोत। नुकतंच म्हणजे 20 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलेले आहे, प्रसिद्ध केलेले आहे। या परिपत्रकाच्या माध्यमातून आता इथून पुढे प्रत्येक राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना त्यांचे बँक अकाउंट हे ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे, आधारशी संलग्न करणं बंधनकारक आहे। तर आपण जाणून घेणार आहोत आपले बँक अकाउंट, सॅलरी अकाउंट हे आधारशी संलग्न आहे का, किंवा आपण त्याला ई-केवायसी झालेली आहे का नाही याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता, कारण एप्रिल पेड इन मे जे पेमेंट होणार आहे एप्रिलचं मे महिन्यामध्ये, ते प्रत्येक कर्मचाऱ्यांचं ई-केवायसी झालेलं असेल तरच प्राप्त होईल अशा सूचना आहेत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहावा, जेणेकरून आपणास स्वतः घरी बसून आपल्या ई-केवायसी ची प्रोसेस जाणून घेता येईल। त्यापूर्वी कर्मचारी बांधवांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राइब या बटनला क्लिक करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती पब्लिश होणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओज आपणास नोटिफाय होतील। चला तर मग जाणून घेऊया कशा प्रकारे आपल्याला आपल्या बँक खात्याला ई-केवायसी झालेलं आहे का नाही ते कसं पाहता येईल। सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत तर काही महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत, ज्यावरून आपण आपले बँक म्हणजे सॅलरी अकाउंट जे आपलं पगारीचं खातं आहे ते ई-केवायसी अद्ययावत झालेलं आहे का नाही याची सुद्धा खात्री करता येते। त्यासाठी जी पहिली अट आहे ती म्हणजे जर आपले सॅलरी अकाउंट हेच आपल्या गॅस सबसिडीसाठी लिंक असेल तर आपल्याला गॅसची सबसिडी ही आपल्या त्या अकाउंटवरती जमा झालेला SMS येत असतो, काही रक्कम आपल्या बँक खात्यावरती सबसिडीच्या माध्यमातून जमा केली जाते। जर अशा प्रकारची सबसिडी आपल्या बँक खात्यावरती, बँक खातं म्हणजे कोणतं बँक खातं, जे की आपलं सॅलरी अकाउंट आहे, अशा खात्यावरती जर प्रत्येक वेळेस सबसिडीची रक्कम जमा होत असेल तर आपली ई-केवायसी झालेली आहे असे आपण समजण्यास हरकत नाही। त्यानंतर दुसरी एक कंडिशन आहे ती म्हणजे आपण जर आयकर पात्र असाल किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल आणि आपल्या सॅलरी खात्यामध्ये जर अशा आयकर विभागाकडून रिफंड झालेली अमाउंट जमा होत असेल तर आपण समजून घ्यायचं की आपल्या बँक खात्याची केवायसी झालेली आहे, म्हणजे ई-केवायसी ची जोडणीची प्रक्रिया झालेली आहे। आणि तिसरं म्हणजे जर आपण या मागील 2 ते 3 महिन्यामध्ये बँकेत जाऊन स्वतः सॅलरी खात्याशी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना आता स्वतंत्र वेगळी अशी सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याची आवश्यकता असणार नाही। तर या 3 महत्त्वाच्या अटी होत्या, काही कंडिशन्स होत्या ज्यावरून आपण स्वतः पडताळणी करू शकत होता की आपली ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही। आता मी कशा प्रकारे जाणून घ्यायचं ते थोडक्यात सांगतो। त्यासाठी आपणास गुगलला सर्च करावं लागेल, UIDA किंवा आधार सीडिंग, बँक सीडिंग असं सर्च केलं तरी सुद्धा आपण आधारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती येतो, किंवा आपण डायरेक्टली माय आधार असं सुद्धा सर्च करू शकता गुगल या सर्च इंजिनला जाऊन। सर्च केल्याबरोबर आपण पाहू शकता अशा पद्धतीने एक आपल्याला होम पेज ओपन होणार आहे, जे की आधारचं ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल पोर्टल आहे। या पोर्टल मध्ये आपल्याला पहिल्याच लिंकला दिसतोय इथे ऑप्शन जो आहे तो माय आधार, इथे आपण आल्यानंतर या साइडला आपल्याला इथं 3 नंबरच्या कॉलम मध्ये एक बँक सीडिंग स्टेटस हा असा ऑप्शन दिसतोय, यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाईल, तो आधार नंबर एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर
कॅपचा कोड जो खाली आहे तो सुद्धा एंटर करायचा. या ठिकाणी मी जाणून बुजून तो तेवढा ऑप्शन किंवा तेवढी प्रोसेस मी स्किप केलेली आहे फॉर प्रायव्हसी रिझन. तर स्टेप्स अगदी सोपे आहेत. बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आधार नंबर मागितला जाईल. आपला 12 अंकी आधार नंबर एंटर करा आणि त्यानंतर आपण आपल्या लॉग इन झालेला असाल माय आधार किंवा तुमच्या स्वतःच्या डॅशबोर्डला. आपण पाहू शकताय मी स्वतः यापूर्वी माझा आधार नंबर एंटर करून OTPच्या साहाय्याने मी लॉग इन केलेलं आहे. तर इथं आपणास वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत, सर्व्हिसेस आहेत. इथे माझा फोटो दिसतोय म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डॅशबोर्डला मी लॉग इन केलेलं आहे. तर हा ऑप्शन येईल, असा डॅशबोर्ड येणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, अगदी सोपी स्टेप्स आहे. या ठिकाणी जो ऑप्शन आहे इथं आपल्याला बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर आपण पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा मेसेज येतोय. आणि इथं आपल्याला लास्ट अपडेटेड डेट सुद्धा येते. आपण कधी अपडेट केलेला आहे याची सुद्धा तारीख आलेली आहे. कोणत्या बँक अकाउंटशी आपलं लिंक आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. ऍक्टिव्ह स्टेटस आहे. यावरून आपण आपली KYC झालेली आहे याची खात्री करू शकता. किंवा आपल्या बँक अकाउंटची किंवा याची स्क्रीनशॉट सुद्धा आपण ऑफिसमध्ये सबमिट करू शकता, जेणेकरून संबंधित आपले जे लेखा विभाग आहे त्यांना यावरून पुष्टी होईल, खात्री होईल की आपली KYC ची प्रक्रिया पूर्वीच झालेली आहे. तर हे काही स्टेप्स होत्या आपल्याला KYC प्रक्रिया करण्यासाठी. आता जर आपली खरंच KYC ची प्रोसेस पूर्ण नसेल, आपल्या सॅलरी अकाउंटला आधार लिंक नसेल, तर आपण ते कसं जाणून घ्यायचं तेही अगदी सोपं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला जर आपल्या गॅसची सबसिडी ही आपल्या पगाराच्या खात्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी बँक खात्यावर जमा होत असेल तर आपण समजून घ्यायची की सॅलरी अकाउंटला आपला आधार लिंक नाही. जर आपण आयकर पात्र असून जर आपण सॅलरी खात्यात जर आपलं विभागाकडून रिफंड आले नसून दुसऱ्याच बँक खात्यात रिफंड जमा होत असेल तर त्यावरूनही आपण समजून घ्यायचं की आपले KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आधार मॅपिंग साठी आपल्याला स्टेटस जे आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे आपण चेक करू शकता. NPCI ला आपण जाऊन सुद्धा आपण आपले आधार मॅपिंग आहे का नाही याची खात्री करू शकता. ती सुद्धा अगदी सोपी स्टेप्स आहे. या ठिकाणी आपण कशा प्रकारे पाहायचं ते मी सांगतो. गुगल या सर्च इंजिनला NPCI असं सर्च करा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आपली सबसिडियरी आहे, त्याचं पोर्टल आहे. या पोर्टलवरती आपल्याला इथे सुद्धा सर्च करता येईल. आता इथे आपल्याला सर्च करताना NPCIच्या वेबसाईटवरती गेलं तर होम पेजला आपल्याला कंझ्युमर या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिसणाऱ्या पर्यायापैकी भारत आधार सीडिंग एनेबल हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आपला आधारचा तपशील भरायचा आहे. नवीन पेज उघडेल आणि आपल्याला त्या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आपल्याला इथे दिसतंय. कस्टमर हा ऑप्शन आहे. कस्टमर मध्ये आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबल BASE या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याबरोबर आपल्याला आधार सीडिंग हा ऑप्शन आहे. इथं आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी सीडिंग यस म्हणायचं आहे. बँक सिलेक्ट करायची, अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर अकाउंट नंबर जो आहे आपला सॅलरी अकाउंट नंबर तो पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे. आणि इथे परत आपल्याला बाय सबमिटिंग आपला ऑथेंटिकेशन किंवा आपली परमिशन द्यायची आहे. चेक मार्क करून कॅप्चा कोड एंटर करून सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपली बँक सीडिंगची प्रोसेस पूर्ण होणार आहे. तर कर्मचारी बांधवांनो, हा होता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ KYC च्या रिलेटेड. आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. ग्रोइंग टुगेदर. थँक्यू.